झालं सावली? माझ्या मनावरचं इतक्या वर्षांचं ओझं आता कायमचं उतरलंय. खूप हलकं हलकं वाटतंय मला. आणि मला खूप जड जड वाटतंय. का? माझ्या छातीवर जे ओझं ठेवलंय तू त्याने. हा, सॉरी सॉरी. मला एक गोष्ट तुला सांगायची होती सावली. काय? तू माझ्या आयुष्यात येण्याआधी जेव्हा जेव्हा मला एकटं वाटायचं, स्ट्रेस यायचा कामामुळे, जेव्हा जेव्हा मी दुःखी असायचो, तेव्हा तेव्हा मी तुझी गाणी ऐकायचो. तुझा आवाज ऐकून मी खूप शांत व्हायचो. खूप शांत वाटायचं मला. आणि जेव्हा मला कळलं की हा आवाज माझ्या बायकोचा आहे, खूप समाधानी वाटलं मला. म्हणजे या जगातलं जर सगळ्यात मोठं समाधान कुठलं असेल तर ते समाधान होतं. मला खूप समाधानी वाटतंय सावली. मला माफ करा. मी तुमच्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं. जर मी तुम्हाला हे आधी सांगितलं असतं तर तुम्हाला अजून आनंद झाला असता. पण या बदल्यात तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या मला, चालेल. शिक्षा तर मी देणारच. खरंच देणार आहात शिक्षा? मग तुला काय वाटलं? मस्करी करताय? छे, मस्करी नाही करत मी. काय शिक्षा देणार? तुझी शिक्षा हीच असेल सावली. रात्री झोपताना अंगाई गाऊन मला झोपवायचं आणि सकाळी उठताना मला भूपाळी गाऊन उठवायचं. खास तेच. ही शिक्षा मी आनंदाने स्वीकारेन. बघा, आयुष्यभर करायचं तुला हे, दररोज. चालेल. पण मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय? तुम्ही हे सगळं का आणि कसं केलं? जेव्हा बाबूवाडीत मी तुला गाताना पाहिलं, बरेच प्रश्न माझ्या डोक्यात उद्भवले. काय करावं काय कळलं नाही. तेव्हा मी एका माणसाला भेटलो. जगन्नाथजी? ऑफकोर्स, जगन्नाथजी. सारंग, कधी ना कधी जी गोष्ट तुला कळणार होती फायनली ती आज कळली. बरं झालं एका अर्थी. पण काय रे, खूप राग आला असेल ना सावलीचा? राग तर आला होता, पण कसं आहे ना जगन्नाथजी, या जगात मी काही खपवू शकतो, पण फसवणूक किंवा खोटेपणा नाही खपवू शकत. तसे संस्कार झालेत माझ्यावर. आणि ते योग्यही आहेत. नंतर मी विचार केला की सावलीने जर एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली असेल तर त्यामागे काही ना काहीतरी ठोस कारण असेलच. नाहीतर असं नाही वागणार ती. खरं आहे. त्यांनी मला सांगितलं की हे सगळं तू का केलंस. खूप वाईट वाटलं मला. माझी बायको इतकी वर्ष या सगळ्या गोष्टी सहन करत होती आणि ह्या माणसांमुळे. त्याच वेळेला मी ठरवलं की मी माझ्या बायकोला न्याय मिळवून देणार. सारंग, तुला आज जे सत्य कळलं ते सत्य माहीत असलेली अजून एक व्यक्ती तुझ्या घरात आहे. कोण? तुझे वडील. बाबा? पण मग त्यांनी का लपवून ठेवलं? माझ्यामुळेच. मीच त्यांना म्हणलं होतं की चंद्रकांतजी, काही झालं तरी कोणालाही ही गोष्ट कळू देऊ नका. आणि तुलाही हात जोडून विनंती करतो, कोणालाही कळू देऊ नको. आणि अजून एक गोष्ट, तुला सावलीचं हे सत्य कळलंय हे सावलीला कळू देऊ नको. पण असं करून कसं चालेल? अहो, इतकी वर्ष बिचारीने सगळं सहन केलं, अजून किती वर्ष सहन करणार ती? ते काही नाही. हे बघा, आजपर्यंत तिच्या पाठीशी उभं राहणार असं कोणीच नव्हतं. आज मी आहे. तिचा नवरा म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहीन. पण मी सगळं सत्य हे जे आहे ना, हे सगळं अख्ख्या जगासमोर मी आणेन. अरे बाबा, माझी पण हीच इच्छा आहे. याआधी मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, जे सत्य आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिने होऊ दिलं नाही. आणि तू जरी करायला गेलास ना, तुलाही काही करू देणार नाही.
का सांग? कारण तिने दिलेला शब्द हा तिच्यासाठी जास्त मोलाचा आहे. तिला न सांगता केलं तर? म्हणजे शब्द पण मोडला नाही जाणार आणि न्याय पण मिळेल. पण यात ताराची बदनामी होऊ शकते. हे बघा, जेव्हा सत्य सगळ्या जगासमोर येईल तेव्हा बदनामी तर होणारच आहे. पण मला नाही वाटत की ताराची बदनामी होईल. जर बदनामी झाली तर भैरवीजींची होईल. पण मग हे करणार कुठे आणि कसं? ताराचा आत्ता शो होणार आहे. ताराचा म्हणजे सावलीचा. तिकडे सगळेच मोठी मोठी माणसं येणार आहेत. मीडिया पण असणार आहे. मला असं वाटतं की तिकडेच सावली आणि तारामधला हा पडदा उघडला जाईल. या सगळ्यात माझं एकट्याचं क्रेडिट नाही आहे सावली. बाबा होते सोबत, जगन्नाथजी होते, आमचा तिघांचाही प्लॅन होता. म्हणजे तुला काय वाटतं, भैरवीजींना कार्यक्रम कोणी मिळवून दिला? कोणी? आम्ही. काय? तिथली सगळी माहिती आम्हाला मिळत होती जयंती वहिनींकडून. जयंती वहिनींकडून? आम्हाला फक्त काळजी होती ती ताराची. पण जेव्हा सुमन सरांची एंट्री झाली त्यानंतर ती काळजी पण मिटली. तुम्ही सगळं चांगल्यासाठीच केलं, पण मला ना सोहम भाऊजींची काळजी वाटते. त्यांना हे सत्य कळल्यावर खूप दुःख झालं होतं आणि तिलोत्तमा मॅडमने सुद्धा तारा मॅडमना घराबाहेर काढलंय. काही नाही होणार, टेन्शन नको घेऊ. आई समजून घेईल. थोडासा वेळ देऊ तिला, शांत होईल ती. नाहीतर आपण समजवू तिला, होईल सगळं. आपण एक गोष्ट लक्षात ठेव, आता एक मोठा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. एक ग्रँड शो ज्यात सावली मेंदळे लाईव्ह गाणार आहे. काय रियाज चालू ठेव. रियाज तर होतच राहील. कसं? अंगाई आणि भूपाळी.